धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात एकच प्रश्न चर्चेत आलाय. आता पुढचा नंबर कोणाचा? हा सवाल उपस्थित होताच विरोधकांनी थेट सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढवला आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी थेट घोषणा केली की आता पुढचा नंबर अमित शहा यांचा आहे. कारण अमित शहा स्वतः आता मोठ्या संकटात सापडलेत. या राजकीय घडामोडींमुळे सध्या संसदेचं कामकाज ठप्प झालंय. संसदेच्या आत आणि बाहेर फक्त एकाच गोष्टीची चर्चा आणि ती म्हणजे विद्यार्थ्यांवर पॅलेट गन आणि लाठांचा वापर नेमका कोणाच्या इशाऱ्यावरून करण्यात आला. गृहमंत्री अमित शहा यांनी या हल्ल्याचा आदेश दिला होता का? दिल्लीच्या रस्त्यांवर विनावर्दीचे, अंगावर कोणतेही बॅज नसलेले आणि पोलिसांसोबत मिळून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करणारे हे लोक नेमके कोण होते? ते कोणत्या संघटनेशी जोडलेले होते? या सर्व प्रश्नांची उत्तरं मागण्यासाठी विरोधक आक्रमक झालेत आणि या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला पूर्णपणे घेरले. नमस्कार, मी प्रमिल क्षेत्रे. पेपर लीकच्या गंभीर मुद्द्यावर विद्यार्थ्यांच्या वाढत्या रोषापुढे अखेर मोदी सरकारला झुकणं भाग पडलं आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपला राजीनामा द्यावा लागला. सुरुवातीला हा निर्णय अत्यंत कठीण वाटत होता, कारण मोदी सरकारच्या ताटर भूमिकेमुळे कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा मिळणं दूरची गोष्ट मानली जात होती. सरकार सहजासहजी आपल्या निर्णयापासून मागे हटणार नाही असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु देशातील युवा वर्ग आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीपुढे सरकारला अखेर नमते घ्यावेच लागले. दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाला सामान्य जनतेचाही उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. या आंदोलनाचा आवाज दाबण्यासाठी प्रशासनाकडून शक्य ती सर्व ताकद लावली. दिल्ली पोलिसांकडून ज्या प्रकारे बळाचा वापर करण्यात आला त्याचे अनेक व्हिडिओ समोर आलेत, ज्यामध्ये महिला आंदोलकांनाही सोडण्यात आले नाही. या अमानुष कारवाईमुळे मोदी सरकार देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात घेरले गेले. मोदी राजवटीत बऱ्याच कालावधीनंतर लोकांना पुन्हा एकदा असं जाणवलं की ते आपल्या हक्कासाठी उघडपणे बोलू शकतात आणि सरकारचा निषेध नोंदवू शकतात. अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयांचा दृष्टिकोनही बदललेला दिसून आला. विशेषतः जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत सरकारने ज्या प्रकारचं वर्तन केलं त्यावर दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. या सर्व परिस्थितीमुळे विरोधकांना स्पष्ट झालं की या सरकारकडून हक्क कसे वसूल करायचे आणि त्यांना कसं झुकवायचं. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे सत्र सुरू होताच विरोधी पक्षांनी एकमुखाने अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यामुळे संसदेत प्रचंड गोंधळ उडाला. परंतु विरोधकांची आक्रमकता कमी झाली नाही. त्यांनी संसदेच्या बाहेरही सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संसदेबाहेर आंदोलनाचे नेतृत्व करताना काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितलं की आमची मागणी अत्यंत स्पष्ट आहे. देशाचे गृहमंत्री नेमके कुठे लपून बसलेत? त्यांनी लोकसभेत येऊन याचं उत्तर दिलं पाहिजे. बिहारमध्ये विद्यार्थ्यांवर AK-47 सारख्या शस्त्रांचा वापर करण्याचे आदेश कोणी दिले आणि दिल्लीत विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश कोणी दिले? दिल्लीवर नायब राज्यपालांच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवणारे गृहमंत्री या सर्व अत्याचारांसाठी थेट जबाबदार आहेत आणि त्यांना याचे स्पष्टीकरण द्यावंच लागेल. याच मालिकेत खासदार पवन खेरा यांनी सरकारला धारेवर धरत स्पष्ट केलं की जोपर्यंत देशाचे गृहमंत्री स्वतः येऊन या संपूर्ण प्रकरणावर संसदेत स्पष्टीकरण देत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा आवाज उठवत राहू आणि सदन चालू देणार नाहीत. दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि अत्याचाराच्या बातम्या केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मीडियाच्या मुख्य हेडलाईन्स बनल्या. परदेशातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निदर्शनं झाली. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिल्ली पोलिसांच्या या क्रूर कारवाईवर नियंत्रण ठेवण्याबद्दल किंवा संयम बाळगण्याबद्दल गृह मंत्रालयाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केले गेले नाहीत. इतकेच नव्हे तर ज्या पोलिसांचे चेहरे आणि नावे पुराव्यासह उघड झाली त्यांच्यावरही कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. याच मुद्द्याला धरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी पत्रकार परिषद घेत एक तरुण समोर आणला ज्याच्या अंगावर पॅलेट गनच्या छऱ्यांचा जखमा स्पष्ट दिसत होत्या. राहुल गांधींनी आरोप केला की या पोलीस कारवाईत अनेक विद्यार्थ्यांचे हात पाय फ्रॅक्चर झालेत.
दिल्ली पोलीस थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्यानं या संपूर्ण हिंसाचाराची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी पूर्णपणे गृहमंत्री अमित शहा यांचीच आहे, असा दावा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही केलाय. राहुल गांधींनी थेट अमित शहा यांना पत्र लिहून जाब विचारला की या देशातील निष्पाप विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे आदेश नेमके कोणी दिले होते. अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2020 मध्ये झालेल्या दिल्ली हिंसाचाराच्या वेळी आणि 2024 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातील एका वक्तव्यावरूनही विरोधकांनी संसदेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावेळी काँग्रेससह इतर पक्षांनी देशव्यापी निदर्शने केली होती, परंतु त्यावेळी सरकार ताटर राहिले आणि झुकले नाहीत. परंतु आजची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. यावेळच्या आंदोलनानं मोदी सरकारला गंभीरपणे विचार करायला भाग पाडले. विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व आणि एकजुटीच्या आंदोलनानं सरकारला झुकवले. याच जन आक्रोशाचा धागा पकडत आता विरोधकांनीही सरकारला जेरीस आणले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता राजकीय वर्तुळात या गोष्टीची खात्री पटत चालली आहे की जर विद्यार्थ्यांचं आंदोलन सरकारला झुकवू शकतं तर विरोधकांच्या या तीव्र दबावामुळे आगामी काळात राजकीय घडामोडींना आणखी वेग येऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? या सर्व घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यायला हवा का? हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.